प्रीती संगमावर रोहित पवार आणि अजित पवारांची भेट। अजित पवार रोहित पवारांना काकाचं दर्शन घे म्हणाले, त्यावर रोहित पवारांकडून अजित पवारांना वाकून नमस्कार। थोडक्यात वाचलास, मी सभा घेतली असती तर तुझं काय झालं असतं। अजित पवारांचा रोहित पवारांना मिश्किल टोला। मराठी संस्कृती आहे त्यामुळे रोहित पवारांनी नमस्कार केला। आपण लवकर आलो असतो तर शरद पवारांचीही भेट झाली असती, मात्र टायमिंग जुळलं नाही, अजित पवारांचं वक्तव्य। यशवंतराव चव्हाण यांचा 40वा स्मृतिदिन। अजित पवारांकडून कराडमधल्या प्रीती संगमावर जाऊन यशवंतराव चव्हाणांना अभिवादन। यशवंतराव चव्हाणांना शरद पवारांकडून अभिवादन। त्यांच्यासोबत रोहित पवार, निलेश लंकेश, श्रीनिवास पाटील हे नेते देखील उपस्थित। आज शरद पवार संध्याकाळी विजयी उमेदवारांची बैठक घेणार। वायबी चव्हाण सेंटरमध्ये बैठकीचं आयोजन। सख्या भावाच्या मुलाला समोर उभं करण्याचं कारण नव्हतं। बारामतीमध्ये योगेंद्र पवारांच्या उमेदवारीवरून अजित पवारांचा शरद पवारांना टोला, तर जनतेनं सर्व बघितलं आणि कौल दिला, अजित पवारांचं वक्तव्य। सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर। 27 किंवा 29 तारखेला सत्ता स्थापन होण्याची शक्यता। भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक आणि अमित शहा यांची शिंदे फडणवीस अजित पवारांशी चर्चा झाल्यानंतर शपथविधी होणार। मुख्यमंत्रीपदाचा काही फॉर्म्युला नाही, तिघे बसून ठरवू, अजित पवारांची प्रतिक्रिया। सरकारनं यावेळी लाभ देणाऱ्या योजना दिल्या, त्यामुळे महायुतीला यश मिळाल्याचाही दावा। संजय राऊतांकडून ईव्हीएमवर शंका उपस्थित। 1.5 लाख मतं मिळवण्यामागे काय कर्तृत्व, राऊतांचा सवाल। ईव्हीएम संदर्भात 450 तक्रारी, पुन्हा विधानसभेची निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा, राऊतांचं आव्हान। मतविभागणीसाठी छोट्या पक्षांना सुपाऱ्या देऊन आपलं काम साधणं हाच भाजपच्या विजयाचा फॉर्म्युला। सामना अग्रलेखातून भाजपवर टीका। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत आज निवडणूक संचालन समितीची बैठक। ऐतिहासिक विजयानंतर विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला जाणार। भाजपचे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडून फडणवीसांचा एक व्हिडिओ पोस्ट। नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी तो पुन्हा येतोय, व्हिडिओतून संकेत। विधानसभा निवडणुकीत मनसेमुळे शिंदेंच्या शिवसेनेला 10 जागांवर फटका। मनसे उमेदवार मतांचं मोठ्या प्रमाणात विभाजन। वरळी, दादर, माहीम, विक्रोळीसह मुंबईतील अनेक जागांचा समावेश। एकही आमदार नसल्यामुळे तसंच मतांच्या कमी टक्केवारीमुळे मनसेची मान्यता रद्द होण्याची शक्यता। विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांची माहिती। ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित 20 आमदारांची आज बैठक। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर बैठकीचं आयोजन। आजपासून संसदेच्या अधिवेशनाला सुरुवात। संसद सदस्यांनी जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण कराव्यात। भारतातील जनतेचा लोकशाहीवर असलेला विश्वास आपण सार्थ करावा। संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं संबोधन। जनतेनं ज्यांना नाकारलं ते सभागृहात चर्चा होऊ देत नाहीत। मुठभर खासदार संसदेत गोंधळ घालतात, पंतप्रधान मोदींचा विरोधकांना टोला। आम्ही विनाकारण कोर्टात जाऊन बसत नाही, काही जण सहानुभूती मिळवण्यासाठी सुनावणीला जाऊन बसतात, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला। आपल्या मतदारसंघाच्या विकासाआड कोणी आलं तर छाताडावर बसून निधी आणू, उत्तमराव जानकरांचा इशारा। तर लाडक्या बहिणीमुळेच महायुती पुन्हा सत्तेत, जानकरांचं वक्तव्य। विधानसभा निवडणुकीमध्ये मुंबईतील 11 मतदारसंघात नोटाला पसंती। मनीषा वायकर, संदीप नाईक, फहाद अहमद, महादू बरोराव या उमेदवारांना फटका। जितकी मतं नोटाला मिळाली त्यापेक्षा कमी मतांनी या उमेदवारांचा पराभव झाला। विधानसभा निवडणुकीत वैध मतांच्या 16% मतं न मिळाल्यानं मुंबईतील 345 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त। डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवारांमध्ये 22 उमेदवार जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातले। मंत्रिपदासाठी यावेळी नक्की नंबर लागेल, यावेळीही 4 कोट आणलेत। भरत गोगावले मंत्रिपदासाठी यंदाही प्रचंड आशावादी। हिंगोलीमध्ये संतोष बांगर यांचे भावी मंत्री आशयाचे बॅनर झळकले। 31,000 मतांनी बांगर यांचा विजय झाला।
तुळजापूरचे भाजपचे आमदार राणा जगजितसिंग पाटलांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता. राणा जगजितसिंग यांचे तुळजापूरमध्ये भावी पालकमंत्री अशा आशयाचे बॅनर लागले. मध्य नागपुरातून पराभवानंतरही काँग्रेस उमेदवार बंटी शेळकेंनी भाजपच्या प्रवीण दटकेंचं खिलाडू वृत्तीनं अभिनंदन केलं. बंटी शेळके यांनी प्रवीण दटकेंना पुष्पगुच्छ देऊन गळाभेट घेऊन पेढा भरवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात सध्या व्हायरल झालाय. ज्यांनी आपल्याला त्रास दिला ते सगळे साफ झाले. मुखेडमधल्या सभेमध्ये बोलताना अशोक चव्हाणांची काँग्रेस नेत्यांवर टीका. तर श्रीजया चव्हाणांना विजयी केल्याबद्दल भोकरमधल्या जनतेचे आभार मानले. नाना पटोले फक्त 150 मतांनी विजयी झाले. ते काय महाराष्ट्राचं नेतृत्व करणार? अशोक चव्हाणांचा नाना पटोलेंना टोला. मावळ पुतळा दुर्घटनेप्रकरणी जयदीप आपटेच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. गेल्या सुनावणीमध्ये स्ट्रक्चरल ऑडिट करणाऱ्याला हायकोर्टाकडून जामीन. खराब हवामान आणि वाऱ्यामुळे पुतळा कोसळल्याचा जयदीप आपटेचा याचिकेमध्ये दावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.